नमस्कार. आपल्या सगळ्यांचं सांचीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये दिवाळीत हमखास केला जाणारा पदार्थ चकली बघणार आहोत. आज आपण इथे जी चकली बघणार आहोत ती भाजणीसह बघणार आहोत. भाजणी कशी करायची, त्याच्यासाठी लागणारा अचूक प्रमाण, ती कशा पद्धतीने भाजायची, हे सगळं आपण इथे बघणार आहोत. तसंच चकली करताना सुद्धा ती कशा पद्धतीनं परफेक्ट खुसखुशीत बनवायची ते आपण इथे बघणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता खुसखुशीत कुरकुरीत चकली. ही तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरून सांगितलेल्या प्रमाणानुसार सगळ्या टिप्स व्यवस्थित वापरून जर चकली बनवली तर तुमची चकली सुद्धा 100% कुरकुरीत, बाहेरून काटेरी, आतून छान पोकळ, आतून छान नळी आलेली, अशी मस्त खावीशी वाटणारी 100% होणार. चला तर मग टेस्ट अँड ट्रायड रेसिपी आपण आत्ता बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा इथे भाजणी कशी करायची त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूयात. तर इथे मी 5 वाट्या तांदूळ घेतलेत, 3 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी साबुदाणा घेतलाय, अर्धी वाटी धने घेतलेत, पाऊण वाटी जिरे घेतलेले आहेत, त्यानंतर 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आणि इथे जे पोहे घेतलेत हे पोहे सुद्धा आपण घरी नाश्ता बनवताना जे पोहे वापरतो तेच पोहे इथे घेतलेले आहेत. पाऊण वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि 1.5 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. इथे जे तांदूळ वापरलेत हे तांदूळ रेशनचे वापरलेले आहेत. शक्यतो जुने तांदूळ वापरायचे इथे. आता हे जे सगळं घेतलंय ते मी या घरातल्या वाटीच्या प्रमाणानंच घेतलेलं आहे. इथे माझ्याकडे जे कप आहेत मेजरमेंटचे ते कप वापरलेले नाही आहेत. सगळ्यांच्या घरी वाटी असते, त्यामुळे मी इथे सुद्धा वाटीचाच उपयोग केलेला आहे. आता हे सगळं साहित्य सेम वाटीने घ्यायचं. आता इथं तांदूळ आणि डाळी वेगवेगळं मी स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे. हे धुवून झाल्यानंतर यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे. मी इथे कॉटनची ओढणी अंतरलेली आहे, त्याच्यावर हे अशा पद्धतीनं पसरून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मी तांदूळ व्यवस्थित पसरून घेतलेले आहेत. त्यानंतर हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ हे देखील मी धुवून पसरवून घेत आहे. ह्या ज्या 3 डाळी आणि तांदूळ आहेत हे व्यवस्थित धुवून या पद्धतीनं पसरून घ्यायचे. आता साधारण 1-2 तास म्हणजे थोडेसे हाताला हे कोरडे लागेपर्यंत आपण असेच पसरून ठेवायचे आहेत. उन्हामध्ये पसरायचे नाहीत, सावलीमध्ये, घरामध्ये, फॅन खाली आपण हे पसरवून ठेवू शकतो. तसं थोडा जास्त वेळ थांबलो तर फॅनची सुद्धा गरज लागत नाही. हे जर करायचं नसेल तर याऐवजी या तिन्ही डाळी आणि तांदूळ आहेत ते एक नॅपकिन ओला करायचा आणि त्यांनी पुसून घ्यायचं. तसं केलं तरी देखील चालेल. तर इथे तुम्ही बघू शकता हे सगळं हे आपण पसरून ठेवलेलं आहे. हे थोडा वेळ असंच ठेवायचं आहे. आता मी साधारण 2 ते 3 तास ते तसंच ठेवलं होतं. तुम्ही इथे बघू शकता तांदूळ किती छान सुकलेले आहेत. आता ते एका जाड बुडाच्या कढईमध्ये घ्यायचे आणि बारीक गॅसवर हे आपल्याला भाजून घ्यायचे. आता भाजणी जेव्हा आपण भाजतो तेव्हा एकतर ती जाड बुडाच्या पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये भाजून घ्यायची, कारण ही जी चकलीची भाजणी असते याचा अजिबात कलर बदलू द्यायचा नसतो. खमंग भाजणी झाली पाहिजे, पण ती पुढं पण नाही गेली पाहिजे. पुढं म्हणजे काय तर ती जास्त नाही भाजली गेली पाहिजे आणि त्याचा जो रंग आहे तो तसाच राहिला पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता तांदूळ जे आहेत सतत परतत भाजतीये. तुमच्या लक्षात येत असेल मी अजिबात सुद्धा मध्ये थांबत नाहीये, का तर सगळ्या बाजूने आपले जे तांदूळ आहेत ते एकसारखे भाजले गेले पाहिजेत. इथे मी एक तांदूळ घेतलेला आहे आणि तो तांदूळ मी तुम्हाला हातावर दाखवते. तुम्ही इथे बघू शकता कट होतोय आपला तांदूळ मध्ये आणि हाताला देखील कुरकुरीत जाणवतंय. हे आता मी एका परावतीमध्ये काढून घेते
ते गार होऊ द्यायचंय. त्यानंतर आता जी हरभऱ्याची डाळ आपण भिजवून पसरून ठेवली होती ती डाळ मी कढईत घेते आणि ही देखील आपण भाजून घेणार आहोत. डाळ सुद्धा छान अगदी कडकडीत अशी भाजून घ्यायची, पण त्याचा रंग बदलू द्यायचा नाहीये. बारीक गॅसवरती सतत परतत आपल्याला भाजून घ्यायचे. पण तुम्ही इथे बघताय डाळीचा रंग अजिबात बदललेला नाहीये. अशाच पद्धतीने मी मुगाची डाळ देखील इथे घेते. ती सुद्धा सतत परतत मी भाजून घेणार आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे. ती हाताला छान जाणवली पाहिजे. हवं तर थोडंसं आपण तोंडामध्ये टाकून बघू शकतो. कडकडीत अशी जाणवली पाहिजे. इथे जे काही जिन्नस मी भाजते ते सगळे वेगवेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते. आता इथे मी उडदाची डाळ घेते. इथे मी उडदाची डाळ सुद्धा याच पद्धतीने भाजून घेतलेली आहे. पोहे घेते, ते सुद्धा छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचे. पोहे सुद्धा छान हातात घेऊन चुरून बघायचे. त्याचा रंग बदलू द्यायचा नाही. मी परत सांगते, कोणताही जिन्नस आहे यातला त्याचा कशाचाही रंग बदलला नाही पाहिजे. थोडंसं किंचितशी शेड चेंज होते, किंचितशी एकदम त्याच्यात जी आहे ती भाजलेलं जाणवेल इथपर्यंतच रंग गेला पाहिजे. यानंतर पोहे इथे आपले भाजून झालेले आहेत. याच्यानंतर मी इथे साबुदाणा भाजून घेते. साबुदाणा भाजताना तो असा छान फुलल्यासारखा दिसतो. साबुदाण्याचा रंग बदलू द्यायचा नाही. तो सगळ्या बाजूने व्यवस्थित फुलला की तो सुद्धा मी वेगळा काढून घेते. आता धने भाजून घेते. धने अगदी पटकन भाजून होतात. धन्याचा तुम्हाला दिसतोय थोडासा रंग बदललेला दिसला की आपण धने लगेच काढून घ्यायचे. त्यानंतर जिरे भाजून घेते. जिरे तर अगदी लगेच भाजून होतात. कढई आपली बऱ्यापैकी गरम झालेली असते, त्यामुळे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता जिरे सुद्धा छान आपले भाजून झालेले आहेत. आता मी ते देखील काढून घेते. हे सगळं व्यवस्थित गार होऊन द्यायचंय. आता तुम्ही इथे बघू शकता हे तांदूळ आणि डाळी व्यवस्थित गार झाल्यात. तांदूळ सुद्धा तुम्हाला दाखवते, त्याच्या आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल ते किती छान कुरकुरीत भाजले गेलेत. थोडेसे हे खाऊन बघायचे. दाताला व्यवस्थित ते कुरकुरीत जाणवले म्हणजे आपले जिन्नस आहेत ते व्यवस्थित भाजले गेलेत. या डाळीचा आवाज देखील तुमच्या लक्षात येत असेल. डाळी बघताय तुम्ही, याचा कलर बदललेला नाहीये, पण आवाजावरून कळतंय की सगळ्या डाळी या छान भाजल्या गेलेल्या आहेत. आता या डाळी वेगवेगळ्या खाऊन बघायच्या. त्या व्यवस्थित कुरकुरीत अशा लागल्या पाहिजेत. तुम्हाला आवाजावरून देखील लक्षात येत असेल की सगळ्या डाळी व्यवस्थित भाजलेल्या आहेत. इथे जे पोहे आहेत हे देखील मी हातावर चुरून दाखवते. हा असा आवाज आला पाहिजे. आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात. भाजणी भाजताना मी बऱ्याच टिप्स सांगितल्या. या सगळ्या टिप अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपली भाजणी चांगली झाली तरच आपली चकली छान होते. भाजणी करताना कोणतीही गडबड करायची नाही. अतिशय शांतपणे बारीक गॅस करून जाडबुडाच्या भांड्यामध्ये सतत परतत ही भाजणी आपण करून घ्यायची आहे. आता ही भाजणी आपण गिरणीमध्ये दळायला द्यायची. शक्यतो जिथे वेगळी अशी भाजणी दळली जाते अशा ठिकाणी ही द्यावी. तर चला मग आपली मस्त खमंग अशी भाजणी गिरणीतून दळून आणून तयार आहे. आता आपण चकली करायला घेऊयात. जे आपण प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणानुसार 1.5 किलो भाजणी आपली झालेली आहे. 2 कप पीठ वापरून तेवढी चकली करणार आहे. तर त्याच्यासाठी मी 2 कप पाणी घेतले. हे पाणी घेताना अख्खे गच्च भरून 2 कप घेतलेलं नाही, थोडं कमी घेतलेलं आहे. आता त्यामध्ये 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे.
त्यानंतर 1 चमचा ओवा घेतलेला आहे. हा ओवा हातावर चुरून घ्यायचा, म्हणजे त्याचा छान स्वाद उतरतो. त्यानंतर एकदम छोटासा चमचा हळद घ्यायची आहे. त्याच्यापेक्षा थोडा जास्त हिंग घ्यायचा आहे आणि 1 मोठा चमचा मीठ घातलेला आहे मी इथे. आता इथे 2 टेबलस्पून बटर मी घातलेलं आहे. आता हे आपण छान उकळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे लक्षात घेताय, मी 2 कप पीठ घेणार आहे. त्याच्यासाठी 2 थोडेसे कमी भरलेले कप पाणी घेतलं. त्यानंतर 2 चमच्याच्या मापाने बटर घेतलेला आहे. इथे टेबलस्पून आहे, त्यामुळे मी तो घट्ट दाबून भरून घेतला. आपण जर घरात पोहे खायचा चमचा वापरणार असू तर तो थोडासा असा वरून भरून घ्या. हे प्रमाण अगदी परफेक्ट होतं. आता याला उकळी आलेली आहे. मी गॅस बंद करते. ही उकळी शांत होऊ द्यायची. तुम्ही इथे बघू शकता हे पाणी शांत झालेलं आहे. आता याच्यामध्ये ही 2 कप भाजणी आहे ती मी घालून घेते. 1 आणि 2. आता हे या पाण्यामध्ये मिक्स करून घेते आणि याच्यावर एक 5 मिनिट आपण झाकण ठेवून द्यायचंय. लक्षात घ्यायचंय, उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा, उकळी शांत होऊन द्यायची आणि मगच त्याच्यामध्ये पीठ घालायचं. आपण ह्याची उकड काढायची नाही. ही जी पाण्यामध्ये भिजवलेली भाजणी आहे ही आपण एका परातीमध्ये घेऊयात आणि ही व्यवस्थित मळून घ्यायची आहे. हाताला कोमट जाणवायला लागल्यावरच आपण ही मळून घ्यायची आहे. आपण जे पाणी घेतलंय ते एकदम परफेक्ट पाणी आहे. अजिबात काहीही पाण्याचा हात सुद्धा लावायची गरज पडत नाही. पण अगदी वाटलं तर फक्त ओला हात करून घ्या. शक्यतो हेच पाणी अगदी उत्तम प्रमाण आहे. व्यवस्थित मळून घ्यायचंय आणि इथे माझ्याकडे चकली करण्याचा साचा जो आहे त्या साच्याला मी तेल लावून घेते आतून आणि त्याच्यामध्ये हे पीठ भरतीये. हा असा लांबट गोळा करून मी याच्यामध्ये भरून घेते. आपण जे भाजणीचं प्रमाण घेतलंय ते अतिशय योग्य आहे, त्यामुळे आणि ते व्यवस्थित पद्धतीने भाजलंय त्यामुळे छान व्यवस्थित पीठ होतं हे. आणि आता आपण याची चकली पाडून घेऊयात. चकली पाडताना तुम्हाला लक्षात येत असेल एक सारखी पडतीये ती. काटे सुद्धा चकलीला खूप मस्त येत आहेत. अतिशय छान अशी चकली आपली होतीये. याला एक कारण म्हणजे भाजणी व्यवस्थित झालेली आहे आणि बाकीचं आपण चकली करताना सुद्धा सगळं प्रमाण अगदी व्यवस्थित घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता मी 4 चकल्या करून घेतलेल्या आहेत. एका बाजूला मी तोपर्यंत तेल गरम करत ठेवलं होतं. आता थोडासा एक पिठाचा गोळा घालूयात. तुम्ही बघू शकता तो लगेच वरती आलाय. आपलं तेल छान तापलेलं आहे. आता गॅस बारीक करून मी याच्यामध्ये चकली सोडतीये. मी इथे 4 चकल्या सोडतीये. तुम्ही बघू शकताय चकल्या सोडल्यानंतर तेलात त्या छान अशा वर राहत आहेत आणि खूप सारे तेलाचे बुडबुडे आलेले दिसत आहेत. हे बुडबुडे थोडेसे शांत झाले की त्यानंतरच चकली पलटायची गडबड करायची नाही. आणि तेलाचं जे टेम्परेचर आहे ते थोडंसं आपण अंदाज घेऊन कमी जास्त गॅस करून ते टेम्परेचर मेंटेन करायचं. तेल गार सुद्धा झालेलं नकोय आणि जास्त गरम पण नकोय. तेल जर गार असेल तर चकली त्याच्यामध्ये पसरेल, आपली चकली हसेल. आणि तेल जर जास्त गरम असेल तर ती आतून कच्ची राहील आणि वरच्या बाजूनी फक्त करपली जाईल. तर तुम्ही इथे बघताय बुडबुडे तेलातले शांत झालेले आहेत. मी 1-2 वेळा अशी चकली चमच्याच्या साह्यानं पलटून घेतली आहे आणि तेलामधले जे बुडबुडे ते शांत झाल्यानंतर मी चकली काढून घेते. तुम्हाला दिसत असेल मस्त अशी चकली आपण जशी तेलामध्ये टाकली होती तशीच परफेक्ट एकसारखी गोल चकली झालेली आहे. ती आपण त्यातून बाहेर काढून घेतोय आणि या अशाच पद्धतीनं सगळ्या चकल्या करून घ्यायच्या आहेत. तर मग आज आपण बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल
तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सांचीज किचन या आणि अशा विविध लज्जदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.